नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बा कोटंबे यांची कदाचित ही कादंबरी आणि आज भाग 6. राधा आणि झिंगी घरी आल्या. राधानं तिला हातपाय धुवायला पाणी दिलं. पायावर पाणी घेऊन झिंगी भिंतीला टेकून बसून राहिली. रंग भुरकट गोरा, नाक इवलूसच पण तिच्या चेहऱ्याला शोभून दिसणारं. केस काळसर तपकिरी रंगाचे, परंतु कित्येक दिवसात त्यांना तेल न मिळाल्यामुळे खाकस दिसत होते. ती सारखं दोन्ही हातानं डोकं खाजवत होती. राधानं भाकरी आणि कालवण तिच्या समोर ठेवलं. ती नुसती ताटाकडे बघत बसून राहिली. अगं जेव की, माझी आई. ती परत रडायला लागली. तिच्या रडण्यानं राधालाही गलबलून आलं. तिच्या पाठीवरनं हात फिरवत राधा म्हणाली, हे बघ, असं करू नग, मन धीट कर. तुझी आई देवाघरी गेली हे खरंय, उलट इकडच्या कटकटीपासनं सुटका झाली का नाही तिची? आता तिला भीक मागावी लागणार नाही का भिकाऱ्याचं जीनं जगावं लागणार नाही? देव तिला सुखात ठेवल. उलट तू असं रडत बसलीस ना तर तिच्या आत्म्याला शांती भेटणार नाही. डोळे पूस आणि जेव आता. ती रडत रडत जेवायला लागली. अंधार पडला. रस्त्यावरच्या ट्यूबचा प्रकाश घरासमोरच्या अंगणात पसरला होता. राधानं अंथरून दिलेल्या गोधडीवर झिंगी झोपली होती. राधाची तर जेवणावरची वासनाच उडाली होती. संपत म्हाताऱ्यानं आधार दिला नसता तर आपलीही हीच गत झाली असती. आपल्यालाही भीकच मागावी लागली असती. शिवाय आपल्यासारख्या धडधाकड बाईला कुणी भीक घातली असती? त्यात हे आगाऊ शहाणपण आपण केलंय. या पोरीला घरी घेऊन यायची गरज काय होती? आपलंच आणखीन धडबूड टेकलं नाही, म्हाताऱ्याच्या घरात आपण घुसखोरी केली आहे. ही बिलामत मागं लावून घ्यायची काय गरज होती? डोक्यात नको ते विचार घोंगावत होते. बघू, जोवर सांभाळता येईल तोवर सांभाळू. नाहीच जमलं तर बघ बाई, आता तुझा रस्ता तू शोध, माझ्यानं आता तुझा होणार नाही, असं सांगून टाकू. खरं म्हणजे आपल्यालाही कोणाची तरी सोबत पाहिजे होती. एकटीला घर खायला उठत होतं. भूतासारखं एकटीलाच राहावं लागत होतं. योगायोगानं ही पोरगी सापडली. तिलाही कोणाच्या तरी आधाराची गरज होतीच. आता तिने नीट राहावं म्हणजे झालं. काही गडबड केलीच तर कुठे शोधावं हिला? अशा बऱ्या वाईट विचारात तिचा डोळा लागला. सकाळी राधा लवकर उठली, पाणी तापायला ठेवलं, स्वतः आंघोळ करून घेतली. झिंगी आणखी उठली नव्हती. तिला उठवलं. बिटकोचं काळं दंतमंजन तिच्या हातावर दिलं आणि म्हणाली, दात चांगलं घास. राधानं झिंगीला गरम पाण्यानं न्हाऊ घातलं. किती दिवसांपासनं केसांना तेल मिळालं नव्हतं, देवाला ठावं. डोक्याला तेल लावून राधा तिचं डोकं फणीनं विंचरायला लागली. जमिनीवर मुंग्यांसारखा उवांचा थर पडायला लागला. तेवढ्याच केसांच्या गुंत्यासोबत फणीला चिकटलेल्या. राधाच्या अंगावरच काटा आला. माय झिंगे, डोक्यात हे इगीन काय हे? बरं बाया, तुला खाऊन नाही टाकलं, जेवलेलं अंगी तरी लागन का? असंच बस, मी आत्ता आले. राधानं धावत धावत मेडिकल दुकान गाठलं. लायसिल घेऊन आली. अख्खी बॉटल झिंगीच्या डोक्यावर रिकामी केली. चेहऱ्यावर तेल ओघळू नये म्हणून कपडानं डोकं बांधलं. हे सगळं करण्यात बराच वेळ गेला होता. आज दुकान लावता येईल असं वाटतही नव्हतं. शेजारच्या बाया डोकावून जात होत्या. धोंडीची म्हातारी चौकशी करत होती. कोण आहे पोरगी? हाय नात्यातलीचे, मी एकटीच होते ना म्हणून 4 दिवस घेतले बोलून. असं आहे वय, मला वाटलं हितलीच कोणाची आहे का काय. तुम्हाला नेहमीच असं काहीतरी वाटतंय. राधा थोडंसं रागातच बोलली. म्हातारी तोंडात मारल्यासारखं निघून गेली. राधानं दुपारी 3-4 वाजता परत झिंगीला समोर बसवलं. काही मेलेल्या तर काही अर्धवट मेलेल्या उवा फणीच्या दाताला चिटकून येऊ लागल्या. फणीनं काही हातानं झिंगीचं डोकं तिने स्वच्छ करून टाकलं. व्यवस्थित वेणी घातल्यानंतर राधा म्हणाली, आता हिथून पुढं असं करत जाऊ नको. अगं, तुझे केस किती चांगले आहेत, आरशात बघ की जरा. 5 वाजता राधा झिंगीला घेऊन बाजारात गेली. बऱ्यापैकी 2 ड्रेस घेतले. घरी आल्याबरोबर तिने नवीन कपडे घातले.
केसांची घातलेली व्यवस्थित वेणी पाहून झिंगीचा कालचा अवतार राधाला आठवला. झिंगीच्या आजच्या रूपाकडे राधा पाहतच राहिली. जवानीत आल्याहो आग दिसणारे पोरगी आग, राधा ओठातल्या ओठात पुटपुटली. दिवसभरच्या भणभणीत जेवायलाही बरोबर मिळालं नव्हतं. राधानं चूल पेटवली, डाळ शिजायला टाकली, गव्हाचं पीठ चोरायला घेतलं. झिंगी तिच्या जवळ बसली होती. अचानक तिचा चेहरा उतरला, डोळे पाणावले. काय झालं ग झिंगे? कपडे आवडले नाहीत होय? आईची आठवण येते. काय झालं असन तिचं? झिंगीच्या बोलण्यानं राधालाही गलबलून आलं. तिच्या पाठीवरनं हात फिरवत राधा म्हणाली, झिंगे रडू नको बरं. तुझी आई देवाघरी गेली. अगं सगळ्या कटकटीतनं तिची सुटकाच झाली की. आता भीक मागायची गरज नाही का काय नाही. आता तिची काळजी देवाला. उलट तू अशी रडायला लागली तर तिच्या आत्म्याला काय वाटेल? अगं तू खुश राहा म्हणजे तिलाही चांगलं वाटेल. डोळे पुस. राधाच्या बोलण्याचा तिच्यावर लगेच परिणाम झाला. तिने डोळे पुसले. झिंगे, आता मी काय सांगते ते लक्षात घे. तुझं नाव झिंगी हे तुला आणि मला दोघींनाच माहिती. तिकडं कोणी तुला ओळखत बी असतील, पण ते इकडं कोणी येणार नाहीत. तुझा जन्मच दुसरा झालाय असं समज. मागचं झालं गेलं सगळं इसरून जायचं. कुणी भेटलं तरी ओळख द्यायची नाही. आजपासून तुझं नावही बदलून टाकू. मी तुला सुनीता म्हणत जाईल. कुणी विचारलं तर तू हेच नाव सांगायचं, सुनीता. अगं तुझ्यासारखंच मी ही एकटीच आहे. मामान मी राहायचो. काही दिवसापूर्वी ते वारले. आता तू आली. चांगलं राहायचं. उद्या गंगा मावशीला भेटते आणि तुझ्या शाळेचं बघते. माणसाला निदान लिहिता वाचता तरी आलं पाहिजे. तू कोण आहे, कुठली आहे, तुझी आई कोण, हे सगळं मनात ठेवायचं. याबद्दल कुणाला काहीही सांगायचं नाही. तुम्ही भीक मागायचं असं कळलं ना तर तुझ्याबरोबर कोणी बोलणार सुद्धा नाही. तुझं माझं काय नातं आहे ग? काहीच नाही. केवळ तुझं आयुष्य वाया जाऊ नये, तुझ्या आईनं जे केलं ते तुला करावं लागू नये, एवढाच हेतू आहे माझा. अचानक झिंगी उठली आणि स्वतःला राधाच्या अंगावर झोकून दिलं तिनं. राधाच्या गळ्याला पडून ते रडायला लागली. तिनेही तिला भरपूर रडू दिलं. खरं तर झिंगीनंही कालपासून आपलं दुःख दाबून ठेवलं होतं. बांध फुटावा तशी ती आत्ता रडत होती. बस रडू नको आता. नसता मला भी रडू येईन. भूक लागली नाही का? स्वयंपाक करून जेव. झिंगीला अलग करत राधा म्हणाली, माझ्या आईने मला कधीच असं सांगितलं नाही. नेहमी रागवायची, चिडायची, घाण घाण शिवे द्यायची, सारखं भीक मागायला लावायची. लय राग यायचा मला तिचा. अगं जाऊ दे. आता ती देवाघरी गेली. आता सगळं विसरायचं आणि सांगितलं तसं वागायचं. ती देवाघरी गेली, ती सुटली एकदाची. पर ती चांगली नव्हतीच, वाईट होती ती. हे बघ आता म्हणालीस ते म्हणालीस. यानंतर आईला वाईट म्हणायचं नाही. जन्म दिलेल्या आईला असं कोणी म्हणतंय वय? तुला तिचा स्वभाव नाही माहिती म्हणून असं म्हणतीस. अगोदर चांगली होती, दिसायला बी चांगली होती. मला थोडं कळतंय तेव्हा मव्हा बा सुद्धा होता. बा रेल्वे पटरी वालांडून संडासला गेला होता. येताना त्याला गाडी आलेली कळलीच नाही. कटला गाडी खाली. तेव्हा बी पोलीस त्याचं गठडं बांधून घेऊन गेले. नंतर आम्ही दोघीच राहिलो. मला 8 आणे रुपया भीक द्यायचे. आईला मात्र बक्कळ मिळायचे. मला गठोड्याजवळ बसवून दिवस दिवस गायब व्हायची ती. आली का 50, 20, 10च्या नोटा काढायची. मला बी चांगलं वाटायचं. बा होता तेव्हा सुधी केवढ्या नोटा बघायला मिळाल्या नव्हत्या. कधी रेल्वेची हमाला बरोबर जायची, तर कधी सायकल रिक्षावाल्याबरोबर त्याच्या रिक्षात बसून जायची. रात्री उशिरा यायची. मी तसंच गठोड्यावर डोकं ठेवून झोपी जायचे. मला उठवून डब्बल रोटी भजे खाऊ घालायची. तिच्या तोंडाचा वेगळाच वास यायचा. रातभर बडबडत राहायची. बाकीच्या भिकाऱ्यांबरोबर धिंगाणा घालायची. आई फार बदलली होती. पहिलं मला जवळ घ्यायची, माया करायची. नंतर नीट बोलायची सुद्धा नाही.
सारखं पैसे मागायला जाय म्हणायची. पैसे नाही आणले का केस धरून मारायची. माणसं जमून बसायची, घाण घाण बोलायची, त्यांच्या अंगाला झाटायची. मला ते आवडायचंच नाही. पण मी काय म्हणलं का मला मारायची. बाप मेला तसं रेल्वे खाली टाकून मारीन म्हणायची. मला भेव वाटायचं. मागून मात्र वळकीचे हमाल रिक्षेवाले तिला शेशी बोलनासे झाले. 20-50 रुपये देणारे रुपया आठाने अंगावर फेकायला लागले. वरचे वर खराबाई दिसू लागली. सारखं खोकलायची. पैसे आण म्हणून माझ्यासारखं मागं लागायची. मला 4-2 रुपये मिळायचे. माझ्याजवळचे पैसे हिसकावून घ्यायची आणि पिऊन यायची. राती जमलेल्या भिकाऱ्यांना सांगायची, मजा करायला गोड वाटतंय आणि 2 रुपये दे म्हणलं की माय मेल्यावानी तोंड करते. असं काय बाय बडबडत राहायची. वरचे वर तिची तब्येत बिघडत चालली होती. 5-6 दिवसाखाली तिला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. मी नळावरनं पाणी आणलं, तिचं तोंड धुतलं, जवळच्या हॉटेलातनं काही खायचं मागून आणलं, तिला खाऊ घातलं. त्या दिवसापासून तिने जे हातरून धरलं ते उठलीच नाही. शेवटी रेल्वे पोलिसाईनं लांब हाकलून लावलं. आडबाजूला अंतरून टाकलं. रात्री डुकरं कुत्रे झोपू द्यायचे नाहीत. दिवसा ऊन भाजून काढायचं. मी जे मिळेल ते मागून आणून खाऊ घालत होते. मराई टेकली तरी माझ्याशी नीट बोलली नाही ती. त्या दिवशी पण मी भीक मागाय गेले. तिच्यासाठी भज्जे खिचडी मागून आणली. तिला हलवून उठवाय गेले तर ती गेली होती. कावा मरून पडली कोणास ठाऊक. शेवटी तरी मी तिच्याजवळ असाय पाहिजे होतं. राधा हे सगळं ऐकून हादरलीच. आपल्याकडे गावाकडे सुद्धा गुराढोरांना असं मरण येत नाही. त्याला शेवटचं पाणी पाजायला माणसं जवळ असतात. राधानं झिंगीला जवळ घेतलं. तिच्या डोळ्यातनं ओघळणारे अश्रू आपल्या हातानं पुसून टाकले. हे बघ झिंगे, नाही झिंगी नाही, हे बघ सुनीता, कशी असली तरी तिने तुला जन्म दिलाय. ती वारली, तिच्याबरोबर भलं बुरं सगळं गेलं. असं असलं ना तरी मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नाही. तुझी आई होती, तिच्या जाण्यानं तुला दुःख होणार, पण ते उघडत बसायचं नाही आणि कुणाला काही सांगायचं बी नाही. अगं आपले भोग आपल्यालाच भोगावे लागतात. मागचं सगळं विसरून जा. तू लोकाईला सांगायला जाशील, लोक ऐकतीन, चुक करतीन, दया दाखवतीन, पण एक लक्षात ठेव, इथून पुढं कुणाच्या दयेवर नाही तर भिकेवर जगायचं नाही. आता इथं आनंदात राहा. तुझ्या शाळेचं काही जमलं तर बघते. अक्षर ओळख जरी झाली तरी खूप झालं. मी 7वी शिकली. गावात 7वी शाळा होती. आणि चांगल्या मुलामुलींबरोबर खेळत जा म्हणजे काही चांगलं शिकायला मिळतं. म्हणजे रस्त्यावरचं वागणं बोलणं सोडून द्यायचं. एकदम सुटणार नाही ते. मी ही खेडेगावात ना आली. इथल्या वातावरणात मी बी रुळले नाही. आता इथं राहायचं म्हणल्यावर थोडंफार शिकून घ्यावं लागतंय. थोडं हुशारीनं राहिलं ना का होतंय आपोआप. असं बरंच राधा तिला समजावून सांगत होती. झिंगी तिच्या चेहऱ्याकडे बघत मान डोलावत होती. दुसऱ्या दिवशी राधा लवकर उठली. झाडझूड आंघोळ स्वयंपाक करून दुकान लावायला निघाली. सोबत झिंगीलाही घेतलं. तिला एकटीला घरी ठेवणं सध्या तरी तिला धोक्याचं वाटत होतं. शेजारी पाजारी नको ते प्रश्न विचारून परेशान करण्याची शक्यता होती. शिवाय राधानंही तिला आणखीन पूर्णपणे ओळखलेलं नव्हतं. सध्या तरी तिला आपल्याविषयी किंवा या घराविषयी आपुलकी वाटण्याचं काही कारणच नव्हतं. या सर्व कारणांमुळे सध्या तरी राधाला तिच्यावर विश्वास टाकणं योग्य वाटलं नाही. घरात फारसं काही नसलं तरी गरजेपुरतं सामान भांडीकुंडी होतीच की. पेटीत म्हाताऱ्याची पुंजी होती. त्या आधारावरच राधा पुढचे काही दिवस घालवणार होती. झिंगीला घेऊन राधा गंगामावशीच्या दुकानावर आली. आपल्या कामाची पोतडी काढली. ही पोरगी कोण आहे आता? तिला आणलंय मी माझ्यासोबत राहायला. चल नंतर सांगते मी तुला, दुकान लावायला उशीर होतोय. राधा पोतडी काखेत मारून चालू लागली. तिच्या मागून झिंगी चालत होती. दोघी जात असलेल्या दिशेकडे गंगामावशी टक लावून बघत होती. पॉलिशच्या डब्या, रापी, सुई, दोरा, पाण्यासाठी लहानसं टोपलं,
ताडपत्रीच्या लहानशा तुकड्यावर तिने सगळं व्यवस्थित मांडलं. जवळच्या हापशाहून टोपलीत पाणी आणलं आणि गिऱ्हाईकाची वाट बघत बसली. झिंगी तिच्या मागच्या बाजूला काहीतरी खेळत बसली. अंगठा तुटलेले, 1-2 खेळे मारण्यासाठी अशी 1-2 किरकोळ गिऱ्हाईकं येऊन गेली. एक शर्ट इन केलेला तरुण गरज नसतानाही पॉलिश करायला आला. राधाशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. राधा ऐकून न ऐकल्यासारखं करत होती. असल्या लोकांच्या थोबाडाकडेही पाहायचं नाही असं तिने ठरवून टाकलेलं होतं. पॉलिश केलेला बूट दांडकन तिने त्याच्यासमोर आदळला. 5 रुपये देऊन त्यांनी काढता पाय घेतला. हळूहळू गिऱ्हाईक वाढत होतं. आणखी कामाचा फारसा सराव झालेला नव्हता, तरीही ती एक एक काम हातावेगळं करत होती. काही आंबट शौकीन काम झालं तरी रेंगाळत होते. अशांना राधा फाडकन काहीतरी बोलून जायची. म्हातारे सरळमार्गी माणसं तिचं कौतुक करायचे, तिला हिंमत द्यायचे. अशा वेळी भर बाजारात शोभा नको म्हणून काढता पाय घ्यायचे. दुपारी कामातनं थोडी उसंत मिळाली. झिंगीनं हापशाहून थंड पाणी आणलं. दोघी जेवायला लागल्या. मी जाऊन येते, तू बसतीस? हां बसते. कुणी गिऱ्हाईक आलं तर थोड्या वेळानं या म्हणून सांग. तू काही करू नको, नुसतं बसून राहा. मावशीचा मुलगा आहे ना, त्याला तुझ्या शाळेचं बघाय सांगते. नाही नको, मला भ्या वाटतंय शाळेचं. मास्तर मानतात म्हण. त्यात ते भारी भारी ड्रेस दप्तर त्यानं नटणं आपल्याला जमणार आहे का ते? जमल बाई सगळं, तू नको काळजी करू. तुलाही हे सगळं करता येईन. राधा भाजी मंडईत आली तेव्हा गंगाईबाईकडे 1-2 गिऱ्हाईकं होती. त्यांना तिने हातावेगळं केलं आणि राधाकडे बघत म्हणली, तू आणखीन काय नवीन बिलामत मागं लावून घेतली? कोण आहे ती पोरगी? अगं सांगते की, एकदम असं रागावू नको, ते सांगण्यासाठी तर मी आली. राधानं सगळी हकीकत गंगाबाईला सांगितली. अगं पर अशा लेकराईसाठी इथं अनाथाश्रम आहे की. तू उगी मधी पडली. पोलीस घेऊन गेले असते आश्रमात. आणखी येळ गेली नाही, आपण नेऊन सोडू. अगं तुझाच आणखी नीट जम बसला नाही आणि हे नवं झँगाट कशाला मागं लावून घेतलं? मावशी अगं तुला कसं सांगू? अगं मलाही तिची गरज आहे ना. तू काळजी करशील म्हणून सांगितलं नाही. अगं रात्री बेरात्री काही गडी माणसं दारावून चक्रा मारतेत, माझ्याकडे बघून हसतेत, खोकलतेत. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही मावशी. त्यात घर आखरी कडेला, भिंतीला लागून ना आला. अंधार पडायला लागला ना की लय भेसूर वाटतंय ग. कुणीतरी सोबतीला असावं वाटायचं. अचानक ही पोरगी सापडली. खरं पाहिलं तर तिची आता माझ्यात काय फरक आहे? ती अनाथ आणि मी सगळे असून बी अनाथच की. दोघी सारख्याच. सोबत होईन म्हणून आणलं तिला. बाया हे काय माझ्या ध्यानात आलं नाही. मला वाटायचं म्हाताऱ्याच्या घरात तू सुरक्षित आहेस. लांडगे गावात बी असतेत हे माझ्या ध्यानात आलं नाही. आपल्याला कसं सगळं चांगलं बघायची सवय. जरा तिरपी नजर केली की असली घाण नजराला पडती बघ. पर माया मेलीच्या कसं ध्यानात आलं नाही ते? की बरं झालं देवानंच पाठवलं तिला तुझ्या सोबतीला. पण ती पोरगी नीट राहील नवं. एकदम रस्त्याहून ती घरात आली म्हणून काळजी वाटते. मावशी वाईट कोणीच नसते. त्या बिचारीला काय घरदार नको होतं, नवरा नको होता. घर कपडा लागता आणि 2 वेळचं जेवायला जरी मिळालं ना मावशी, तर मला नाही वाटत कोणी वाईट मार्गाला लागन. माणसाला पोट सगळं सोंग करायला लावतंय. खरं तर हे बोलायचा मला अधिकारच नाही म्हणा. कारण सोन्यासारखं घर आणि नवरा सोडून आली मी. केवढी मोठी चूक झाली ग माझ्या हातनं. संपत बाबा भेटला नसता तर काय झालं असतं कुणाला ठावं. आणखी तर सारं आयुष्य जायचंय. देव असलाच तर त्यांनी चांगली बुद्धी द्यावी. या हातानं चांगलं काही घडावं. घर संसार मुलं बाळं आपल्या नशिबात नाही. अडल्या नडल्याला जीवाला ह्या हातानं काही मदत झाली तर बरं वाटेल. आजीबाय लय संत महात्म्यासारख्या गोष्टी करायला लागली तू. आणखी वाटावरचं दूध बरोबर वाळलं नाही तुझ्या. उगा जास्त विचार करत जाऊ नका, होईल सगळं चांगलं. मावशी अगं तुझ्या धीर देण्यानं मला केवढं बळ मिळतंय म्हणून सांगू. बरं जाऊ दे. उद्या गणपत भाऊला आमच्या गल्लीतल्या शाळेत जाऊन यायला सांग. त्या पोरीला शाळेत पाठवा म्हणते. थोडंफार लिहिता वाचता आलं तरी बस झालं. आजच्या जमान्यात अक्षर ओळख तरी पाहिजे, नाहीतर डोळे असून आंधळ्यासारखंच आहे.
शिवाय तिला सांभाळायची अडचणच आहे ना. रोज दुकानावर घेऊन बसणं बरं दिसत नाही. एकटीला घरी ठेवावं तर शेजारी पाजारी कसे तुला ठावच आहे. तिला नाही नाही ते विचारून बेजार करतील. भिकारणीची पोरगी आहे हे कळल्यावर तर तिला सळो का पळो करून सोडतील. मग त्या त्रासानं ती पळून जायला बी कमी करणार नाही. ह्या सगळ्यापासून तिचा बचाव व्हावा म्हणून तिला शाळेत घालावं म्हणते. विचार चांगला आहे बाई तुझा. उद्या गणपतला पाठवते, शाळेची माहिती काढायला लावते. त्या पोरीला बी सांग म्हणाव शेजार पाजाऱ्यात मिसळत जाऊ न ग. वाटलं तर शाळा होईस्तवर मायाजवळ आणून सोडत जा तिला. हां हे मातूर जमतंय बघ. उद्या तुझ्याच जवळ सोडून जाते तिला. वागायला थोडी दांड आहे. जरा बी मनासारखं नाही झालं का चिडती ती. अगं रस्त्यावर वाढली राधा ती. त्यात मायबाप तसे 24 तास रस्त्यावर. घर कशाला म्हणतात हेच तिला माहिती नाही. रस्त्यावरचं उचलून तू तिला घरात आणून बशिवलंस. थोडा येळ लागलच की तिला हे समजा पाचाया. वय खरं आहे मावशी तुझं. बरं मावशी येते मी. ती एकटीच बसली दुकानावर. राधा दुकानाकडे चालायला लागली. खेड्यावरचे 1-2 गिऱ्हाईक तिची वाट बघत थांबले होते. एकाचा जोडा शिवायचा होता तर दुसऱ्याचा तळ उखडला होता. त्याला खिळे ठोकायचे होते. प्रथम तिनं खिळे ठोकून दिले. शिवायचं काम तिला आणखी म्हणावं तसं जमत नव्हतं. 1-2दा बोटाला आरी टोचली होती. तरी ती दमानं का होईना शिवायचं काम करतच होती. शेतात हसत खेळत जमल ते काम करत आईवडिलांबरोबर ती राहत होती. लग्न झालं आणि ही अवदसा आठवली आणि तिने स्वतःचा भविष्य काळच बदलून टाकला. सूर्य मावळायला गेला तरी एक गिऱ्हाईक येतच होतं. चांगलं 40-50 रुपयांचं काम झालेलं होतं त्या दिवशी. श्रोते हो, हा होता मध्य प्रदेश मराठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी कदाचितचा भाग 6. बाबा कोटंबे लिखित कदाचित या कादंबरीचा 7वा भाग उद्या. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या 7व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्र.